आजीच्या तोंडून लहानपणापासूनच विक्रम वेता पंचतंत्र अशा अनेक गोष्टी तू ऐकल्या असतील. ऐकता ऐकता वाचण्याची पण सवय लागते ना. हो, मला आता आठवलं. सिंह, उंदीर, ससा यांसारख्या मी खूप गोष्टी ऐकल्यात. ताई, तुझे काही प्रकार असतात का गं? कारण आजच बाई मला म्हणत होत्या की चला आज आपण सावस्तकार शिकूया. हो आहेत ना. परीकथा, बोधकथा, विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा, हे मालिकाचे उपप्रकार किंवा मालिका, चित्रपट हे सर्व ललित कलांचा पाया म्हणजे मी. कागद ताई, तुला निर्माण करणाऱ्या लेखकांची नाव मला सांगशील का? हो जरूर. वपू काळे, विजय तेंडुलकर, शिवानी सावंत असे अनेक नामवंत लेखकांनी मला आपल्या मराठी राजकारणामध्ये मुक्त केलेलं आहे. आणि बरं का संपदा, ती माझ्या बरोबर पुस्तके घेऊन आलेली आहे. व कोण आहे? काय संपदा, आवडली का कथा? हो खूप आवडली. मी कथेची मोठी बहीण कादंबरी. हो का? हो. कादंबरी ही एक साहित्यातील प्रमुख आणि विस्तृत प्रकार आहे ज्यामध्ये काल्पनिक किंवा घटकांवर आधारित साधनांच्या माध्यमातून मांडले जाते. मानवी जीवन, नाते, संबंध आणि भावना याचे संपदा. कळलं का तुला? हो कळालं ना. खरंच ताई, तुझा अवतार खूप मोठा आहे. चल मी आता तुला नवीन साहित्याची ओळख करून देते. कविता. होय, कविता म्हणजे विजयलाल राजे हरिचंद्रांच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरची फुलराणी खेळत होती. काय संपदा, ओळखलंस का मला? हो ओळखलं ना. अगं मी आहे कविता. आपली तर तुझी ओळख नाही का? अगं माझं रूप छोटंसं पण आकर्षक, मोजक्या शब्दात मोठा आशय मांडणं हे माझं वैशिष्ट्य. यमक, अनुराग यांसारख्या अनेक कथाकारांनी करून मला सुशोभित करतात. बरं मला सांग, तुला माझ्याबद्दल काय काय माहित आहे? अगं ताई, मला आता आठवलं. माझी आवडती कविता म्हणजे माय मराठी. ताई, तुझं कवितेमध्ये खूप मोठं रूपांतर होतं आणि गाण्यामध्ये खूप मोठा आविष्कारही असतो ना. हो वा, अगदी छान निरीक्षण आहे तुझं. तुला माहीत नसलेली एक गोष्ट आहे. कथा, कादंबरी आणि कविता या सगळ्यांचं एकत्रीकरण म्हणजे नाटक. तर तुझी नाटकाची ओळख करून देते. ओळखलंस का संपदा मला? नाही. माझ्याकडे बघ, मग तुला कळेल. ज्याप्रमाणे इंद्रधनुष्यात सप्तरंग असतात त्याप्रमाणे साहित्य क्षेत्रात कथा, कविता, कादंबरी त्याचे रूप म्हणजे नाटक. हो ताई, मला आता आठवलं. मी कालच तुझं महानाटक पाहिलं. त्यामध्ये खूप सुंदर निदर्शन होतं असं बाबांनी मला सांगितलं. अरे वा, छान. तू नाटक बघितलंस? हो. नाटक म्हणजे नटण्याने रंगमंचावर संवादातून आणि अभिनयातून सादर केलेले एक जीवदृश्य कला प्रकार. त्यामुळे एखादी कथा अनुभवता येते. कळलं का? हो कळालं ना. आता मी तुला पुढच्या साहित्याच्या रंगांची ओळख करून देते. हे संपदा, अगं संपदा, मी इथे बघ. मी चरित्र हे एखाद्या थोर, प्रसिद्ध किंवा सामान्य व्यक्तीच्या आयुष्यातील सत्य घटना, प्रसंग, कार्य आणि कर्तृत्वाचे दुसऱ्या व्यक्तीने केलेले कलात्मक व वस्तुनिष्ठ लेखन म्हणजेच मी. कळालं का? हो कळालं ना. आता तू ठीक आहे. आता
केलेला तपशीलवार वृत्तांत म्हणजे मी. प्रवास वर्णन. हो का? मग तर नाही तिकीट ना विमान ना गाडी. तुझ्या माध्यमातून मी कुठेही जाऊ शकते. अगदी बरोबर. हेच माझे वैशिष्ट्य. म्हणूनच मला गंगाधर गाडगे, राही चोपडे, मीना प्रभू या मोठ्या लेखकांनी आपलंसं करून प्रसिद्ध केले. हे संपदा, हे बघ, या प्रत्येकाने त्यांचं वैशिष्ट्य व माहिती